मित्रांनो, आज मी आलेलो आहे ईश्वरपूर येथे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. का आलोय तर आपण बघताय फाटी आणि माग ट्रॅक्टर चालू आहे. इथे एक मैदान भरवण्यात येते. कधी मैदान आहे बघूया आणि कसं कसं बक्षिसाचं स्वरूप आहे किंवा नियम अटी काय काय लागू आहेत ते बघूया. नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि मैदान कशाबद्दल भरवताय ते सांगा. माझं नाव किरण नाना, उरून ईश्वरपूर. वाळवा फाटीवरती आपल्या बैलगाडी शर्यती होणार आहेत. आदत बैल, दुसरा बैल असं मैदान आम्ही आयोजित केलेलं आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, केसरी मैदान आपण इथं संपन्न करत आहे रविवारी दिनांक 11 तारखेला. आपल्या मैदानाचे बक्षीस आहेत HF डिलक्स 7, 1 ते 7 HF डिलक्स आपण इथं मैदानाला बक्षीस आपण जाहीर केलेलं आहे. तर मैदान हे रीतसर होणार आहे. मैदानात अजिबात कुठलाही गोंधळ, गालबोट काही असं काही लागणार नाही. आता क्वार्टर फायनल वगैरे आहे का? क्वार्टर फायनल आहे. क्वार्टर फायनलला आपण प्रत्येकी गाडीला 2000 रुपये क्वार्टर फायनलला आपण बक्षीस हे केलेलं आहे. आणि जर आता गटाला गाड्या वगैरे समान लागल्या तर कसा नियम आहे? गटाला गाड्या समान लागल्या, जर गटाला लागल्या तर त्याला आपण सामना देऊ शकतोय. आणि सेमीला लागल्या तर त्या गाडीत संगनमत करून ते दोन्ही बैल एक कुठलीही एक गाडी कुठली पण आपण चिठ्ठी टाकून पळवणार आहे. आता कधीपासून हे करताय? नोंदणी कधीपासून चालू आहे? नोंदणी आता कालपासून नोंदणी चालूच आहे. आपली नोंदणी बरीचशी झालेली आहे, अजून होत्या आणि होणार अजून. आणि फाटीचा पल्ला वगैरे, लांबी रुंदी काय सांगचाल? फाटीचा पल्ला 900 फूट आहे. लांबी रुंदी 14 फूट आहे. आणि पुढे थांबायला पण रान आपल्याकडे भरपूर. गाडी पुढे जरी ही गेली तरी पण वडा, नाला असं काही नाही आपल्या फाटीला इथं. मित्रांनो बघा, चांगलं मैदान भरवणार आहेत ते आणि बक्षीसही चांगले आहेत. सगळ्यांना समान बक्षीस आहेत ते, त्यामुळे कमी जादा असं काही त्यांनी ठेवलेलं नाही. आता ही पहिल्यांदाच मी बघतोय सगळ्यांना समान बक्षीस. का आता काय होतं, बक्षीस म्हणलं की चढता उतरता क्रम असतो, तुम्ही सगळ्यांना समान बक्षीस काय तर सर्वच बैलगाडीवाल्यांना 1 नंबर 2 नंबरचं बक्षीस भेटत नाही. काय होतं, शेतकरी वर्ग, खालचा वर्ग आपला वरती पण यायला पाहिजे. त्यांना पण एकसारखं बक्षीसची पहिली 5-10 बैल आहेत त्यांनाच बक्षीस ते 1 नंबर 2 नंबर भेटते. बरोबर. त्याच्यासाठी आपण काय केलंय, 1 ते 7 सगळीच बक्षिसे एकसारखी आपण ठेवलेले. आणि क्वार्टर फायनलला सगळ्यांना मित्रांनो 2-2 हजार रुपये मिळणार आहेत किंवा गट पासला ट्रॉफी आहे. आता बैलगाडी मालकांना काय काय सहकार्य करायला तुम्ही सांगचाल? कारण काय होतं, बैलगाडी मालकांना ही संदेश देणं महत्वाचं आहे. बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर आपली गाडी ऑनलाईन नोंद करून घ्यावी. कमिटीला पण सहकार्य होतं. आणि आम्ही मैदानचं लॉट 10 तारखेला संध्याकाळी 9 वाजता आम्ही सगळं लाईव्हच्या द्वारे जाहीर करणार. आता काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस मैदान होतं का नाही त्यावेळेस निकालाची मोठी अडचण येते, कारण पब्लिक जास्त असतं आणि कॅमेरे तर असतात. पण आता कॅमेराचा निकाल कसा आहे, 3 साईडने देणार आहे ड्रोन किंवा दोन्ही साईडचे किंवा खालचा, कशी सिस्टीम आहे? सगळं लाईव्ह द्वारेच निकाल देणार ड्रोन. आणि 2 साईड कॅमेरा, खाली एक कॅमेरा. आणि खाली पट्टी सिस्टीम वगैरे? हो, पट्टी सिस्टीम आहे. दोन्ही साईडला पट्टी सिस्टीम आहे. आणि निकाली पंच असून पण आपण ड्रोन आणि लाईव्ह कॅमेरा इथं लाईव्ह वाले पण इथं आपण हे केलेले बोलवलेले. बॅरिकेड किती पडलाय? बॅरिकेड आपण 400 फूट टाकलेला आहे. दोन्ही बाजूला 400 फूट बॅरिकेड टाकलेला आहे. आता निकाल रेषेवर भरपूर प्रेक्षक येतात, त्यांच्यासाठी काय त्यांना बंदोबस्त त्यांचा करण्यासाठी? कारण काय होतं, निकाल परफेक्ट म्हणलं की निकाल रेषेवर पब्लिक नाही पाहिजे. नाही, ते आमच्या आयोजकांच्या टीमकडून आम्ही पुढल्या माणसांना हे करायचं, थांबवण्यासाठी हे केलेलं आहे. गार्ड वगैरे, सिक्युरिटी गार्ड पण आपण बोलवलेले. अजिबात कुठल्याही बैलगाडा मालकावर अन्याय होणार नाही, याची जबाबदारी आम्ही पूर्णपणे घेणार आहे. मित्रांनो बघा, त्यांनी सगळी व्यवस्थितरित्या सिस्टमॅटिक पद्धतीने सगळं ठेवलेलं आहे. कारण काय होतं, जर निकालाला जर गर्दी झाली किंवा प्रेक्षक जर वाढलं तर भरपूर अडचण आहे. त्यासाठी त्यांनी गार्ड ठेवलेले आहेत. काय सांगचाल? सेमी बैलगाडी मालकांच्या हातूनच आम्ही काढणार आहे त्या दिवशी. आणि आदल्या दिवशीचे गट आदल्या दिवशी आम्ही संध्याकाळी 9 वाजता
सगळं लाईव्ह लॉट जाहीर करणार. आता काय होतं माहिती आहे का, मैदान झाले का नाही तरी काही लोकांचं असं असतं की मैदान व्यवस्थित झालं नाही, त्यांना आधीच काय सांगायचं. कारण काय होतं, मैदान आता बरीच झाली पण तरी देखील टीकाही होती. नाही ते कसं आहे, आपण आयोजक म्हणून आपण आपल्या पद्धतीनं जेवढं सहकार्य होईल हम्म. बैलगाडी मालकांना हम्म. तेवढं करणारच आहे. हम्म. आणि राहिलेलं सहकार्य राहिलं बैलगाडी मालकांना, त्यांनी पण आम्हाला सहकार्य करावं, म्हणजे मैदान सगळं व्यवस्थित पार पड. आता काय होतंय, बऱ्याच ठिकाणहून बैलगाडा मालक येतात कारण मोठं मैदान तुम्ही भरावले. कसा कुठल्या रूटनं बाबा, इकडून कोल्हापूर साईडनं येतील किंवा इकडून सांगली साईडनं किंवा सातारा भागावर खटाव मार्ग कुठनं आहेत? आता इथं आपण मैदान आयोजित केले इस्लामपूर वाळवा फाटीवर. हम्म. वाळवा फाटीला याचं म्हणलं तर इकडनं पेट नाक्यावरून आलं तर पहिला याचं ईश्वरपूरमध्ये, हम्म. तिथून एक 4 किलोमीटरवर वाळवा फाटी आहे. हम्म. तिथून आम्ही डिजिटल वगैरे आणि लावणारच आहे. हम्म. त्यामुळे ज्या लांबचे बैलगाडी मालक आहेत त्यांना फाटीवर कसं पोचायचं ते तिथनं ईश्वरपूर बसून इथं फाटीपर्यंत आम्ही बॅनर लावून त्यांचं मार्ग दाखवणार आहे. आता बैलगाडी मालक ज्या गोष्टीसाठी मित्रांनो येतो, खास करून ट्रॉफी असेल किंवा ढाल असेल, चषक आहे ती का ढाल आहे त्या नंबर असे आपल्या? नाही, आपण 1 ते 7 ला चषकच ठेवलेला आहे मोठं. ढाली नाही ठेवलेलं, चषकच ठेवलेलं आहे. मित्रांनो 1 ते 7 ला त्यांनी चषक ठेवलेला आहे. अजून काय सांगचाल, कोणाला काय बोलायचं आहे का? आमची वैयक्तिक सामना समितीची कुठलीही गाडी पळणार नाही. बैल आम्ही कुठलाही आमचा पळवणार नाही की बाबा ती आमची गाडी म्हणून आम्ही पळवणार नाही अड्ड्यात, हे पण आम्ही सांगतो आधीच. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही रितसर ठेवल्यात आहे. रितसर आणि लाईव्हच्या चिठ्ठ्या ज्या काढणार आहेत त्या मी स्वतः आम्ही बरणीत घालून लाईव्ह दाखवूनच त्या चिठ्ठ्या सगळ्या गटाच्या पण काढणार. मित्रांनो बघा, पारदर्शक होणार आहे. आणि मैदानात बैलगाडी मालकांना पाण्याचे वगैरे टँकर वगैरे, पाण्याचा टँकर सांगितलाय, 2 अँब्युलन्स आहेत, आपले सरकार दवाखान्यातले डॉक्टर आहेत. बाकी आणि काय अजून चाललंय आमचं काय, आणि काय बोलवायला आपल्याला सुविधा बैलगाडी मालकांना काय देता येईल त्या पद्धतीने आम्ही देऊ शकतोय. आता खाली किती, फाटीच्या खाली किती गट एकदम खाली जाणार, खाली किती जागा उभं आहे? 10 गट खाली न्यायचं. 1 ते 10 पहिला जाईल, परत 10 ते 20 जाईल, 10 गट खाली जाते. मित्रांनो पाठीमागे बी काही अडचण नाही आणि पुढेही काही अडचण नाही, बैलांना बांधण्यासाठी पण भरपूर जागा आहे. त्यामुळे 100% तुम्ही मैदान आणि बैलगाडी मालकांना एक सांगणं आहे की नोंद करा आणि या मैदानाचा लाभ घ्या. चांगले पवन यादव पित्री यांचा थेट प्रक्षेपण आहे. आदर्श पुरस्कार पण आपण आदर्श पुरस्कार पण दिलेत काय बैलगाडी मालकांना, ड्रायव्हरांना आमच्या मंडळातर्फे आदर्श पुरस्कार आहेत. आता बैलगाडी मालकांना तुम्ही सगळं सांगितलं सगळ्या गोष्टी, आता जी प्रेक्षक येणार आहेत त्यांना मेन काय सांगाल? काय प्रेक्षकांना काय, ते बाहेरूनच बॅरिकेडच्या बाहेरूनच सगळे मैदान पाहत राहणार आहेत. त्यामुळे काय त्यांना, आणि प्रेक्षक सगळं आपलंच असणार आहे, बैलगाडी मालक असणार आहेत, आपले गाववाले असणार आहेत, सगळे सहकार्य करणारच आहेत. त्यामुळे काय असं काय सांगण्याजोगं असं काहीच नाही ना, त्यांना ते सगळे आपलेच असणार आहेत. बघा मित्रांनो, प्रेक्षकांनाही त्यांनी सांगितले की सगळी लोक आपलीच आहेत, ती एक आपला बैलगाडी शर्यतीचा मैदानाचा हा परिवार आहे. त्यामुळे कोणी काय करणार त्यांना आधीच गॅरंटी आहे, कारण बैलगाडी क्षेत्रात माणूस येतो आणि आपली माणसं भरपूर जोडतो. आपण अशा शुभेच्छा त्यांना करूया की मैदान चांगलं, पारदर्शक आणि रीतसर होईल. धन्यवाद.